अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 भाग 5. तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी त्यात तो गुंतत नाही. तो अनुभवाच्या बळावर माझ्या योग्यतेचाच झाला. माझे व्यापक पण त्याला अनुभवाने कळले आहे, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो व्यापकच आहे. आता तो देहधारी असला तरी त्याला देहात आध्यात्म्य नसते. अशा त्याच्या स्थितीचे शब्दाने वर्णन करता येत नाही. अर्जुना, आता जास्त बोलणे नको. जो नेहमी आपल्यासारखे जग मानतो, जो सुख व दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे जो मनाने समजत नाही, सम आणि विषम असा भाव मनात न धरता इतरही सर्व वस्तू आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत असे जो समजतो, हे वेगवेगळे काय सांगावे. ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहज प्राप्त झाले, त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुखदुःख भोगतो असे लोकही म्हणतात खरे. पण आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे व आपण जगत व्हावे. हे अर्जुना, अशा एका साम्याचीच उपासना कर. तू साम्य दृष्टी ठेव. समदृष्टीसारखा या जगात दुसरा लाभ नाही असे आम्ही यासाठी पुष्कळ प्रसंगी सांगता आलो आहोत. अर्जुन म्हणाला, तुम्ही दयाळू होऊन हा समतेचा मार्ग सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कसे आहे, केवढे आहे हे पाहू गेल्यास सापडत नाही. त्याला भटकण्याला त्रैलोक्यही अपुरेच पडते. ते मन कसे स्थिरावेल? माकड कधी शांत बसेल? सोसाट्याचा वारा कधी थांब म्हणता थांबेल? जे मन बुद्धीला छळते, केलेला निश्चय सिद्धीला जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरी देऊन जाते. जे विवेकाला मोहात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि स्वस्थ बसू म्हटले तरी दाही दिशांना हिंडवते. जो जो आवरावे तो तो उसळते. जे संयमामुळे स्वैर होते, असे हे मन आपला स्वभाव सोडील का सांग. म्हणून हे मन जर स्थिर राहील तर आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल, परंतु मनाच्या चंचल वृत्तीमुळे ती दृष्टी प्राप्त होणे कठीण आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू जे बोलतो आहेस ते सत्य आहे. अत्यंत चंचल असणे हा मनाचा स्वभावच आहे, परंतु वैराग्याच्या बळावर मन जर अभ्यासाकडे लावले तर काही वेळाने ते स्थिर होईल. कारण मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे. याला ज्याची चटक लागेल त्याच ठिकाणी राहायला ते सोकावते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवीत जावे. एरवी ज्यास वैराग्य नाही, जो कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्याला मन आवरत नाही हे आम्हालाही मान्य आहे. जे यमनियमाच्या वाटेने गेले नाहीत, वैराग्याची कधी सुद्धा आठवण केली नाही व केवळ जे विषयरूपी पाण्यात बुडून राहिले, ज्यांनी जन्मापासून मनाला युक्तीचा चिमटा लावला नाही, त्याला ते स्थिर कसे प्राप्त होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो आरंभ कर. मन निग्रह कसा होत नाही ते पाहू. अरे, जेवढे योग साधन आहे ते का सर्व खोटे आहे? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. जर अंगात योग साधनेचे बळ असेल तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद? महत्त्ववादी स्वाधीन होणार नाहीत का? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण जे म्हणता ते खरे आहे. योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. तो योग कसा आहे, कशा रीतीने जाणावा हे आम्हाला इतके दिवस माहीत नव्हते.
म्हणून आम्ही मन अनावर आहे असे म्हटले. हे पुरुषोत्तमा, तुमच्या कृपा प्रसादानेच आम्हाला साऱ्या जन्मात आज योगाची ओळख झाली. महाराज, मला अजून एक शंका आहे. ती दूर करण्यास तुमच्याशिवाय कोणीही समर्थ नाही. देवा, योग्य मार्गाशिवाय केवळ मनात श्रद्धा ठेवून कोणी एक पुरुष मोक्षपद मिळवण्यासाठी पाहत होता. तो इंद्रिय रूपी गावातून निघून आत्मसिद्धीच्या नगराला जाण्यासाठी आस्थेच्या मार्गाने निघाला. तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचलाच नाही आणि त्याला परत येता येईना. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जसे अवेळी आकाशात विरळ असे थोडे ढग जमले तरी ते टिकत नाहीत आणि वर्षावही करीत नाहीत, त्याप्रमाणे ज्याला दोन्हीही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली. श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराला सुद्धा तो मुकला. अशा दोन्ही गोष्टींना मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला. त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय? पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो. पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवतांना सुद्धा मिळत नाही. एरवी त्याने अभ्यासाने त्वरेने पावले टाकली असती तर तो मरण येण्यापूर्वीच ब्रह्मपदी पोहोचला असता. परंतु तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे त्याला भाग पडले. पण नंतर त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. चमत्कार कसा तो पहा. 100 यज्ञ करणारास कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मुमुक्षुला श्रमा वाचून मिळते. मग त्या दिव्य लोकातले अलौकिक भोग भोगीत असता त्याला कंटाळा येतो. त्या दिव्य लोकी त्याला सुख मिळत नाही व तो सारखा पश्चाताप करीत म्हणतो, देवा, हे विघ्न माझ्या मागे का लागले? नंतर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. सर्व धर्मांचे माहेर अशा कुळात आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोपावते तसे त्याचे ऐश्वर्य वाढते. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले शब्द बोलते आणि शास्त्राच्या आधारानेच पाहते, ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्रसंमत आचार हाच ज्यांचा व्यापार आहे आणि सारासार विचार विवेक हा ज्यांचा सल्लामसलगत देणारा प्रधान आहे, ज्या कुळात चिंता ही ईश्वराची एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ज्यांच्या गृहदेवता वृद्धाधिक आहेत, अशा पुण्याईच्या कमाईने ज्या कुळात सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा ज्ञानरूपी अग्नीमध्ये हवन करणारे, अध्यात्म सिद्धांतात निष्णांत आणि परब्रह्मरूप गावाचे वतनदार, जे एकमेवाद्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात, जे संतोषाच्या वनात मधुर ध्वनी करणारे कोकिळ आहेत, जे विवेकरूपी गावाच्या मूळ ठिकाणी असलेल्या परब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करतात, त्या योगाच्या कुळात त्यांना जन्म मिळतो. जन्मास आल्यावर बालपणीच त्यांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो व ज्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी जशी चहूकडे प्रभा फाकते त्याप्रमाणे प्रौढवयाची वाट न पाहता हे ज्ञान त्याला बालपणीच वरते. पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातून आपोआपच सर्व शास्त्रे निघू लागतात. असे जे उत्तम कुली जन्म ते प्राप्त होण्याकरिता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी होम जप करतात. पार्था, देवांनी स्तुतीपाठक होऊन मृत्यूलोकीचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष प्राप्त करतो. मागील जन्माच्या शेवटी त्याच्याजवळ जी सद्बुद्धी होती तीच त्याला या जन्मी नव्याने प्राप्त होते. एखादा भाग्यवान मनुष्य पायाळू असून त्याच्या डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर जसे त्याला पाताळातील गुप्तधन दिसते, त्याप्रमाणे जो दुर्बोध तत्व विचार की ज्याने गुरुशिवाय ज्ञान होत नाही ते फार श्रम न करता त्याची बुद्धी जाणू शकते. बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात. मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू सहजपणे मूर्ध्नी आकाशात मिळू लागतो. असा अभ्यास त्याला प्रयत्नाशिवाय सहजपणे येतो
व समाधी त्याच्या मनाचे घर विचारित येते. असे वाटते जणू तो योगाच्या आसनावरील भैरवदेवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा वैराग्यरूपी सिद्धीचा मूर्तिबंत अनुभवच. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साधनेचे बेटच जणू सुगंधाने चंदनाचे रूप धारण करावे. त्याप्रमाणे साधक दशेतच तो इतका धैर्यमुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा बनविल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचे उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याला आपोआप प्राप्त होतात. मग तो सहजच विवेकाच्या राज्यावर बसतो. नंतर विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. तिथे त्याच्या मनाचे ढग नाहीसे होतात. प्राणवायूचे हलणे बंद होते व तो आपल्याच ठिकाणी चिदाकाशात लीन होतो. ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन होऊन त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते. म्हणून त्या ठिकाणी बोलणेच बंद होते. मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती त्या निराकार स्थितीचे तो रूपच बनून राहतो. त्याने मागील जन्मात विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला म्हणून या जन्मी त्याची लग्नघटिका बुडते आणि तद्रूपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिन्नवत्व पावतो. जसे ढग नाहीसे झाल्यावर ते आकाशरूप होऊन राहते त्याप्रमाणे अर्जुना, ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व पुन्हा ते ज्या स्वरूपी लीन होते ते स्वरूप तो याच देहाने होतो. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या धैर्यरूप बाहुलाच्या भरोशावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घालतात किंवा ज्या एका वस्तूसाठी हे ज्ञानी पुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून रणक्षेत्रात प्रपंच शत्रूंशी लढतात अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निसरड्या व निराश्रित अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करतात. जे भजन करण्याच्या भजनाचे अधिष्ठान, यज्ञ करण्याच्या यज्ञीय विषय असा प्रकारे सर्वांच पूज्य आणि जे साधकांचे सिद्धतत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञान्यांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय. हे पहा, जीव व परमात्मा यांचे त्याच्या मनात ऐक्य झाले. तो जरी देहधारी असला तरी त्याला ही योग्यता प्राप्त होते. म्हणून अर्जुना, याच कारणास्तव तू योगी हो असे मी तुला मनापासून म्हणत आहे. अरे योगी म्हणजे देवांचा देव, माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राणच असे समज. त्याच्या ठिकाणी भजन करणारा भजन व भज्य ही भक्ती साधनाची त्रिपुटी सदैव मद्रूपानेच राहते. हे सुभद्रापते, मग त्याच्या व माझ्या प्रीतीच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मी आहे. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला मी देह तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही. संजय म्हणाला, राजा, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा व गुणांचा सागर जो श्रीकृष्ण परमात्मा असे बोलला. भगवंतांचे बोलणे ऐकावे अशी अर्जुनाची तीव्र इच्छा दुनावली असे भगवंतांना कळून चुकले. त्यामुळे त्यांच्या मनास खूप आनंद वाटला. कारण त्यांचे बोलणे यथार्थपणे ग्रहण करणारा अर्जुन रूपी आरसा त्यांना प्राप्त झाला होता. तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंग पुढे असून त्यात शांतरस स्पष्ट दिसेल. ज्ञानरूप बीजाचा मुडा उघडा होईल. ते ज्ञानबीज पेरण्याकरिता सत्वगुणांची वृष्टी होऊन आध्यात्मिक तापांचे गुंताडे वाहून जाऊन चतुर्श्रोतांच्या चित्ताचे वाफे सहज तयार होतील आणि सोन्यासारखा अवधान रूपी वाफसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. श्री ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले. माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले. म्हणून माझ्या मुखातून जे निघेल ते संतांना पटेल. श्रोते म्हणाले, हे रूपक राहू द्या, भगवंत जे म्हणाले ते सांगा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो,
ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे. बुद्धीच्या डोळ्यांनी शब्द पाहिले जात पाहिजेत. चित्त देऊन त्यातील अर्थ ग्रहण करा. अवधान रूपी हाताने ते हृदयात साठवा. सज्जनांच्या मनाला हे शब्द रमविणारे आहेत. या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल. संकटातून मुक्तता होईल व जीवाला सुखप्राप्ती होईल. आता श्री मुकुंद अर्जुनाला जे कौतुकाने सांगतील त्यांचे ते बोलणे मी ओवीबद्ध करून सांगेन. या प्रकारे श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 6 समाप्त झाला. श्रीकृष्णार्पण नमस्तु.